नाही, परवाच्या दिवशी मी स्वतः मुंबईच्या प्रत्येक उमेदवारांची आम्ही बैठक करून चर्चा केलेली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यावर आम्ही चर्चा झाली, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहे. साधारणतः मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, नाशिक, त्याबरोबर मोठमोठ्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा करण्याची सुरुवात केलेली आहे. मुंबईमध्ये महायुतीच्या विरोधामध्ये सगळेजण एकत्र आलो पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे. त्यामध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका दिसते अशी चर्चा तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचबरोबर शिवसेना आणि मनसेची आघाडी होते. प्राथमिक स्वरूपामध्ये आम्हाला कुठल्या जागा पाहिजे याच्यावर आम्ही चर्चा केलेली आहे. त्या जागा आम्हाला सन्मानजनक मिळाव्या अशा प्रकारची चर्चा आज तिथं चर्चा होईल. साधारणतः 21 तारखेला मी परत आज ह्या ठिकाणच्या मुलाखती आणि इथले चर्चा ऐकून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक बैठक आम्ही करण्याचा निर्णय घेतो आहे. सुप्रियाताई माझ्या माहिती स्टेशन संपल्यानंतर उद्या येतील. त्यावेळेला आम्ही सगळेजण बसून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला कुठल्या जागा अपेक्षित आहे. स्थानिक पातळीवर आता ती चर्चा होते आहे. स्थानिक पातळीवर कुठे डिस्प्यूट निर्माण झाला तर त्याच्यावर आम्ही बसून पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये तो निर्णय घेणार आहोत. महापालिका निवडणुकीला तत्कालीन महापालिका निवडणूक जेव्हा झाली तेव्हा 39 सीट साधारण आपले आले होते. मोठं तेव्हा यश म्हणता येईल. यंदाचा सीट शेअरिंगच्या फॉर्म्युला संदर्भात काही चर्चा प्राथमिक दृष्ट्या काही झालेली नाही. स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर त्या असलेल्या नेत्यांनी चर्चा केलेल्या आहेत. त्या चर्चेचा सारांश घेण्यासाठीच मी आज आलेलो आहे. आणि ही चर्चा झाल्यानंतर सन्मानजनक मी परत एकदा सांगितलेलं आहे की आता सन्मानजनक आम्हाला अपेक्षित जिथं आमच्या उमेदवार 100%च निवडून येणार असेल. कारण आता शेवटी काय आहे, प्रत्येकाच्या इतक्या वर्षानंतर निवडणुका होत्या तर प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत. परंतु समोरच्या महायुतीला थांबवण्याच्या संदर्भातून काही धोरणं ठरवायची असतील तर तशा पद्धतीचा निर्णय ज्या मागे आम्ही 39 लढवल्या होत्या त्या पद्धतीने आमचं स्पष्ट म्हणणं आहे. जागा किती लढवण्यापेक्षा इलेक्ट्रिक मेरिटला आम्ही महत्त्व देणार आहे. जो उमेदवार 100% निवडून येणार आहे, उगीच जागा मागायची हट्ट करायचा आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होण्यापेक्षा जो उमेदवार 100% निवडून येणार तो कुठल्याही पक्षाचा असो त्याला आपण त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचा अशा प्रकारचा आमचा मनसूब आहे. आज तुमची बैठक इथे होते. मुंबईत देखील अजित पवारांनी बैठक बोलवलेली आहे. आज या संदर्भातला निर्णय होणं अपेक्षित आहे. नाही, अजितदादा पवारांची त्या पक्षाची बैठक त्यांची वेगळी त्यांच्या पद्धतीने चालली आहे. आम्ही आमच्या पद्धतीने इथं मीटिंग घेतो आहोत. आज बैठक घेताना पुण्याच्या असलेल्या पदाधिकारी, पुण्याचे इच्छुक उमेदवार यांच्याशी मी चर्चा करणार आहे. नंतर पिंपरी चिंचवडच्या असलेल्या माझ्या पदाधिकाऱ्यांची आम्ही कोर कमिटी केली आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि त्या चर्चेचा सारांश घेऊन मग आम्ही पुढच्या निर्णयाच्या संदर्भातून निश्चितपणाने महाविकास आघाडी म्हणून चर्चा करण्याच्या संदर्भातली भूमिका घेणार आहोत. त्यावर देखील चर्चा होईल का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. असं आहे की बाहेर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मतं जाणून असं आहे की वेगवेगळ्या प्रकारची मतं असतात. प्रत्येकाला कुठून आलो तर मी निवडून येईल याच्या प्रकारचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन असतं, आराखडे असतात. प्रत्येकाने इथे पक्ष आणि संघटना म्हणून आपण बघतोय. ते पक्ष संघटना बघत असताना आपल्याला एकच सांगावंसं वाटतं. मी बघितलं, मी साधारणतः काही लोकांचं म्हणणं आहे की अजितदादा गटावर झालं, काही लोकांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे. ही भूमिका मीच जाणून घ्यायला आलेलो आहे. खरं म्हटलं तर हा निर्णय पक्षश्रेष्ठीचा वरून होत असतो. काही लोक अशा प्रकारचे स्टेटमेंट देत असतात आणि त्याला मग ती चर्चेला वेगळ्या प्रकारचं महत्त्व प्राप्त होतं. माझं म्हणणं आहे जो काही निर्णय होईल पक्षाच्या माध्यमातून आहे तो पक्षश्रेष्ठीच्या चर्चेतून निश्चितपणाने घेतला जातो. सर, साधारण 25-26 दिवस राहिलेले आहेत या सगळ्या पिरियडला. तुम्ही जसं म्हणताय की सन्मानपूर्वक निर्णय घेतला जाईल, पण दोन मतप्रवाह दिसतात. एक जण म्हणतात की दादासोबत जायचं, एक जण म्हणतात की युती नाही करायची. याच्यातलं मिडल वे तुम्ही कसा काढणार? आज तेवढ्यासाठीच आलेलो आहे. आज सगळ्यांशी चर्चा करून त्यांची सगळी भूमिका मत जाणून घेऊन 23 तारीखला फॉर्म भरायचे आहे. आम्ही 21लाच बसून निर्णय घेणार आहोत. त्यामुळे आज अध्यक्ष म्हणून आल्यानंतर सगळ्यांची चर्चा करणार आहोत. आज इथली करणार, उद्या मी नवी मुंबई घेतलेली आहे, पनवेल घेतलेली आहे. जिकडे जिकडे आहे तिथे आम्ही चर्चा स्वतः मी अध्यक्ष म्हणून जाणार आहे. आणि त्याचा एक हे करून आम्ही 21 तारखेला आता
कुठून आल्यानंतर निवडणुकीला समोर गेल्यानंतर चांगल्या प्रकारचं संधी मिळू शकते. आता उदाहरणार्थ सांगतो, प्रशांत जगताप उभे राहणार आहे. त्या वार्डामध्ये जर समजा समोरच्या बाजूला अजितदादा गटाचा स्ट्रॉंग उमेदवार असेल, सिटिंग नगरसेवक असेल, किंवा मग तिथं शिवसेनेचा काय असेल, ह्या सर्व समीकरणाचा अभ्यास करायला पाहिजे ना. नुसती महाविकास आघाडी आणि महायुती चर्चा करण्यापेक्षा आपला उमेदवार निवडून येणार आहे, तो 100% निवडून येणार आहे, माझं मत मी सांगतो. त्या असलेल्या उमेदवाराच्या गणिताचा अभ्यास करून घेतला पाहिजे निर्णय, त्याप्रमाणेच आम्ही निर्णय घेणार. मी आजही सांगतो इथं आता येत असताना कालही पवारसाहेबांची चर्चा सगळ्यांच्या लोकांची झालेली आहे. तशा पद्धतीने आम्हाला ज्या अपेक्षित असलेल्या सगळ्या जागा वाटपासंदर्भातून चर्चा 21 तारखेला आम्ही बसणार आहोत ना, महाविकास आघाडी म्हणून बसणार आहोत, आणि त्या 21 तारखेला चर्चेतून जे काही निष्पन्न होईल त्याचा निर्णय घेणार आहोत. सर, हे स्पष्ट झालेलं आहे की बीजेपी आणि राष्ट्रवादी अजित पवार हे वेगवेगळे लढणार आहेत. अर्थात ते त्यांच्या विरोधातच आहे. आपल्याकडे कुठं गरज पडली तर अजित पवारांच्या पक्षाला सोबत घेणार का? म्हणजे अर्थात भाजपच्या मी आज गरज पडली तर वाटेल का तुम्हाला? या चर्चेत आलं, काही लोकांचं मत आहे की घेऊ नका, काही लोकांचं म्हणणं आहे की घ्या. तर तुमचं म्हणणं काय? म्हणजे तुम्ही सुद्धा आता राज्यात फिरताय सर, फार तुम्हाला कळत असेल. मी आपल्याला स्पष्ट शब्दात सांगतो, मी जर तरवर चर्चा करणारा माणूस नाही. मी आज सविस्तरपणे चर्चा करेल. अगदी प्रत्यक्ष असलेल्या उमेदवारांची यादी घेऊन आपण चर्चा करणार. त्या यादीमधून आम्हाला योग्य काय वाटतं त्याच्या संदर्भातला निर्णय घेऊन आजच्या घडीला महाविकास आघाडी म्हणून आपण चर्चा करतोय. महाविकास आघाडीमधल्या लोकांची सुद्धा भूमिका काय आहे? मी एकटा ठरून काय होणार आहे? माझी शिवसेना उभाटाबरोबर आघाडी आहे, त्यानंतर काँग्रेसबरोबर आघाडी आहे. या लोकांना पुण्यामध्ये त्यांची भूमिका काय? उद्या तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अजितदादा गटांना बरोबर पवार गटांना घेतला जर ठरलं तर त्या दोघांना मान्य असणार आहे का? ह्या सर्व गोष्टीची चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल ना. आता दरवाजे खुले ठेवलेत अजित पवारांना सोबत घेण्यासाठी. असं कुणाला मी बोललोच नाही. तुम्ही माझ्याकडून परत असंच तुम्ही मागे वधवून घेतलं आमच्या काही लोकांकडून आणि ब्रेकिंग न्यूज सुरू केली. आता मी आजच्या घडीला मी आत्ता आलेलो आहे, मी फार प्लेन माइंडने आलेलो आहे. माझ्या समोर चर्चा ज्या होईल त्या चर्चेच्या नंतर निर्णय काय घ्यायचा तो आपल्या जाहीर करू ना. आत्ताच्या घडीला तशी काही चर्चा नाही. एका बाजूला तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे आव्हान आहे समोर, दुसऱ्या बाजूला बावनकुळे एवढे कॉन्फिडंट आहेत, ते म्हणतात 2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील. नाही, आम्ही कुठं म्हणलं फडणवीस बदलणार आहेत? आम्ही म्हणत नाही, तेच म्हणतात बदलणार आहेत म्हणून. आता एकनाथ शिंदे म्हणतात की मी काही महिन्यानंतर मी मुख्यमंत्री होणार आहे. त्यांच्या महायुतीमध्ये त्यांचा एकदा होऊन द्या की कोण मुख्यमंत्री होणार आहे. अजितदादांचे कार्यकर्ते म्हणतात की अजितदादा आता मुख्यमंत्री होणार आहे. आम्ही तर अपेक्षा कधी व्यक्त केली ना की आम्ही आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे. बावनकुळेंना 2034 पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहतील असं सांगायची वेळ काय येते हे त्यांनाच विचारा. जय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात चर्चा सुरू झाली, कारण 2 दिवसांपूर्वी त्यांनी अमित शहाची पण भेट घेतलेली आहे. काय तुमचा विरोध असेल धनंजय मुंडेंना जर परत मंत्रिमंडळात घेतलं? मी काल आपल्याला सांगतो, ज्यावेळेला माणिकराव कोकाटेंचा विषय आला त्यावेळेला आम्ही हेच सांगितलं होतं की राजीनामा त्यावेळेला घ्यायला पाहिजे नव्हता. सरकार चालढकल करतं आहे, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पाठीशी घालतं आहे, आणि काल शेवटी त्यांना तो राजीनामा घ्यावा लागला. सरकारची नामुष्की झाली. तरीसुद्धा आता कोणाला मंत्री करावं हा त्यांचा अधिकार आहे. पण जो कोणी मंत्री करतील त्याच्यावर जर कुठल्या प्रकारच्या ॲलिगेशन असतील, तक्रारी असतील, ते जर केलं तर सरकार परत रॉंग बॉक्समध्ये जाईल. मला वाटतं त्यांनी जर तशा प्रकारचे निर्णय काय घेतले तर आम्ही ते निश्चितपणे जनतेपुढे जाणार आहोत. काल सुप्रियाताई या संदर्भात स्पष्ट होते की मी बीडमध्ये जाऊन आंदोलन करू. त्यावर नवनाथ वाघमारे म्हणतात की त्यांनी आंदोलन करण्यापेक्षा बीडमध्ये जाऊन आत्मदहन करावं, अशा पद्धतीचं. कोण नगवान वाघमारे? ओबीसी नाही, खरं आहे, शेवटी माझ्या माहितीप्रमाणे पक्षाची धोरणं आणि पक्षाच्या बाबतीमधली भूमिका मांडण्याचा आमचा अधिकार आहे. हा काय मराठा आणि ओबीसी वाद वगैरे नाही आहे. हा महाराष्ट्रामधल्या असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा वाद आहे. जिथे बीडमध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली होती सगळ्या महाराष्ट्राने बघितली. स्वतः पालकमंत्रीमधून अजितदादा ज्यावेळेला तिथं गेले त्यावेळेला त्यांनी स्वतः सांगितलं की बीडची परिस्थिती फार भयानक आहे. हे ज्यावेळेला पालकमंत्री म्हणून ते बोलतात, त्याच्यावर जर कोणी अंकुशच ठेवायचा नसेल, कोणी जर विरोधकांनी आवाजच उठवायचा नसेल तर काय मोकळं रान कोणाला करून ठेवलेलं आहे काय? त्यामुळे त्यांना काय बोलायचं बोलून द्या. पण एक वेळ अशी येईल
की ज्यावेळेला चुकीची माणसं ज्यावेळेला समाजाचं नेतृत्व करतात त्यावेळेला ती परिस्थिती बघितल्यानंतर समाजच त्यांना बाजूला करेल आणि त्यामुळे समाज बदनाम होतो. असे वाघमारेसारखे असे बोलणारी मंडळी आहेत. आत्मदहन करायला सांगतो, त्याला काहीतरी तारतम्य पाहिजे. पद आहे म्हणून कुठल्याही प्रकारची आता हे करणं योग्य नाही. मला वाटतं शेवटी समाजच त्यांना त्यांची जागा दाखवतो. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर झालेला आहे, राज्यपालांनी पण मंजूर केला. सर, त्यालाच जोडून असा प्रश्न आहे की अटकेची कारवाई होतानाच हॉस्पिटलच्या वाऱ्या यांना आठवतात का, असा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. मी स्पष्ट शब्दात सांगतो, पोलीस यंत्रणा तिथं पोचलेली आहे. त्यांनी डॉक्टरचा त्या ठिकाणी अहवाल घेतला पाहिजे आणि डॉक्टरनी त्यांना त्या ठिकाणी जर सांगितलं असेल की हे त्याच्याप्रमाणे खरोखर आजारी असेल तर त्यांना अटक लांबू शकते. परंतु अटक टाळण्यासाठी ते जर आजारी पडले असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल अशा प्रकारची मागणी आम्ही केली होती, खाली केली होती. आज मला वाटतं की तशी सत्यता द्यावी. ते डॉक्टरांचं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्या चॅनलच्या समोर आलं पाहिजे, डॉक्टरचा रिपोर्ट आला पाहिजे आणि मला वाटतं की तुम्ही सगळेजण आता त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. माझ्या माहितीप्रमाणे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अशा प्रकारचे विषय बाहेर आल्यानंतर ते सरकारला धोका होतो, सरकारची बदनामी होते आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल राजीनामा घ्यायच्या अगोदर त्यांचं खातं काढून घेतलं होतं. म्हणजे नवीन पांडा या महाराष्ट्रामध्ये पडत होता. मी त्यावेळेला सांगितलं होतं की जोपर्यंत ते निर्दोष होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा, निर्दोष झाल्यानंतर परत त्यांना ठेवावं, आमची काय हरकत नव्हती. पण खातंच काढून घ्यायचं फक्त आणि मंत्रिपद ठेवायचं. शेवटी लोकांच्या जनशोभाचा आणि विरोधकाची दखल घेऊन निवडणुकीच्या काळामध्ये झालेल्या ह्या परिस्थितीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांना तो राजीनामा घ्यावा लागला. हे सरकारचं अपयश आहे. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवरती अद्याप कारवाई होताना दिसत नाहीये. त्यांचे दुसरे पार्टनर आहेत दिग्विजय पाटील, यांच्यावरती गुन्हा दाखल होतो, त्यांना चौकशीला बोलवलं जातं. मात्र पार्थ पवारांवरती कुठे कारवाई होताना दिसत नाही आणि तुमच्या पक्षाकडून देखील त्यावर कुठे भूमिका मांडताना दिसत नाही. किंवा असं आहे की पक्षाने भूमिका मांडली, कारवाई कोणी करायची? पक्षाने नाही करायची आहे. कारवाई शासनाने करायची आहे, मुख्यमंत्र्यांनी करायची आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना सोडणार नाही. आता आम्ही बघतोय कोण दोषी आहेत, त्याच्यावर काय कारवाई करतात म्हणून. खरं आहे की आजच्या घडीला या असलेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचे आहेत. महायुती चालवण्यासाठी काही अडचण आहे काय मला कळत नाही, पण हातबल तर असू शकते. मंत्र्यांचे राजीनामा घेऊ शकत नाही. काही मंत्री भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. सभागृहामध्ये आम्ही बिंबीच्या देट्यापासून ओढडल्यानंतर सुद्धा कारवाई होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता ते काय करतात कारवाई, आम्ही किती ओरडलो तरी त्यांच्यावर काय करायचं काय नाही करायचं हा अधिकार कोणाचा आहे? हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री काय करतात त्याच्यावर बघू. पण याच प्रकरणात काल पार्थ पवारांनी एक पत्र पोलिसांना दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे, तक्रार अर्ज, की माझी खोटी सही याच्यामध्ये वापरलेली आहे. 1-1.5 महिन्यानंतर पार्थ पवार अशा पद्धतीचा अर्ज देतात. कुठेतरी पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो का या माध्यमातून? नाही, आता जर खोटी सही वापरले म्हणून असं त्यांनी अर्ज दिला तर फार भयंकर आहे. मग त्याची तर चौकशी फार गांभीर्याने झाली पाहिजे की जर अशा प्रकारचे जर खोटी सही वापरून एका राजकीय नेतृत्वाच्या असलेल्या मुलाची खोटी सही वापरून कोणी जर अशा प्रकारचा व्यवहार केला असेल तो हा गांभीर्याचा विषय आहे. पोलिसांनी ताबडतोब त्याच्या मुळाशी जाऊन कोणी अशा प्रकारची खोटी सही वापरली आहे त्याची चौकशी करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका करावी आणि सत्य जनतेच्या समोर मांडावं. महाबळेश्वरमध्ये जे ड्रग्ज सापडलेलं आहे त्याच्यात सातत्याने वेगवेगळे आरोपी जे आहेत ते पुढे येतात. काल पाचगणीमध्ये पण 10 जण सापडलेलं आहे. तर आणखीन काय त्याच्यामध्ये नेत्यांचं विज्युअल होत असं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये MD आणि ड्रग्सचे कारखाने आहेत. अगदी मुंबईच्या वेशीपासून शहराच्या वेशीपासून अनेक ठिकाणी MIDCमध्ये ड्रग्स कारखाने आहेत. याच्यावर सातत्याने चर्चा झाली. मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा जर MDचा वापर होत असेल आणि दुर्दैवाने ते अतिदुर्गम भागात असलेल्या दरे या गावाच्या बाजूला अशा प्रकारचा महाबळेश्वरमध्ये ड्रग जर रॅकेट निघाला असेल तर ती गांभीर्याची गोष्ट आहे. त्यामध्ये सुद्धा काही राजकीय नेतृत्वाच्या कुटुंबातल्या संबंधित असलेल्या लोकांचा संबंध आला असेल. जर या राज्याचे उपमुख्यमंत्री तिथे वास्तव्यात असतात, त्याच्या बाजूला अशा प्रकारच्या गावामध्ये फॅक्टरी निघाली असेल आणि त्याला पोलिसांचा थांगपत्ता नसेल, जर तिथे पोलीस कायम जात असतात, त्यांना जर ती तशा प्रकारची थांगपत्ता लागला नसेल तर मला वाटतं की पोलीस यंत्रणा फेल झाले काय अशी शंका येते. कोणाचा आशीर्वाद आहे त्यापेक्षा या असलेल्या येणाऱ्या भावी पिढीला
याच्यामध्ये लोटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. इतके वर्ष महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या फॅक्टऱ्या सर्रास चालतातच कशा आणि त्याचा सुगावासुद्धा कोणाला लागू शकत नाही, हे म्हटलं फार मोठं दुर्दैवाचं आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या डिपार्टमेंटमध्ये आहे, ज्या मंत्र्यांची आहे, गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी याच्यावर गांभीर्याने दखल घ्यावी. सभागृहात पण सांगितलं जातं की आम्ही याच्यावर कारवाई करू, आम्ही हे केलं आहे ते केलं आहे. परंतु अशा प्रकारच्या फॅक्टऱ्या जर दुर्गम भागामध्ये सुद्धा गोट्यामध्ये होत असतील तर मग अजून किती अशा प्रकारच्या फॅक्टऱ्या कुठं कुठं आहे याचे एकदा ऑडिट परत होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं हे कुठंतरी बंदी घातली पाहिजे. आपण जाहीर केलेलं आहे की मोकोकासारखे कायदे आम्ही केलेले आहेत. अशा प्रकारचं करणाऱ्यांना मोकोका करणार आहे. आता जे कोणी सापडले असतील त्यांच्यावर जे ड्रग फॅक्टरी निघालेले आहेत त्यांच्यावर किती मोकोका लावला आहे, कायद्यानुसार केला पण त्याच्यावर कारवाई झाली का, तशा प्रकारची कायद्याचा धाक जर नसेल तर मला वाटतं की हे सरकारने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि जे कोणी असतील दोषी त्यांच्यावर ह्या कारवाई करणं गरजेचं आहे. धन्यवाद.